महायुतीच्या समन्वय समितीची लवकरच बैठक होणार। विधान परिषदेच्या निवडणुकीआधी बैठक होणार। संजय गायकवाड, नरेंद्र मेहता, सरनाईकांच्या वादावर सुद्धा चर्चा होण्याचा अंदाज। शिंदे घेणार शिवसेनेच्या मंत्री आमदारांची बैठक, सूत्रांची माहिती। आमदार आणि मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार। संघटनात्मक तयारीबाबत देखील मार्गदर्शन केले जाणार। बच्चू कडूंची राजकारणातली पुढची दिशा काय असणार? कडू आज दुपारी पत्रकार परिषदेतून भूमिका स्पष्ट करणार। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, राज्यातल्या वाढत्या तापमानावर चर्चा होण्याची शक्यता। रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीबाबत सुद्धा चर्चा होण्याचा अंदाज। आता फौजदारी इतर प्रकरणात दोषी लोकप्रतिनिधींना सॅल्यूट नाही, सर्वसामान्यांप्रमाणे वागणूक मिळणार। सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी। पार्थ पवारांनी व्हीएसआरच्या विमानातून प्रवास केल्यानं चर्चांना उधाण। विमानतळावर जाईपर्यंत विमान व्हीएसआरचं आहे हे माहिती नव्हतं। पार्थ पवारांनी ट्विट करत दिलं स्पष्टीकरण। अकोल्यात सुद्धा लव्ह जिहाद झाल्याचा आरोप। मुस्लिम तरुणानं हिंदू मुलीला 5 दिवस घरात डांबून ठेवलं। प्रेमाच्या जाळ्यात ओढून हरियाणातून अकोल्यात बोलावल्याचा दावा। शिरोली पुलाचीतल्या शाहिद सनदेविरुद्ध आणखी एक गुन्हा। साथीदार शाहरुख देसाईला कराडमधून अटक। शाहिदनं देसाईला लैंगिक अत्याचाराचे पाठवले होते फोटो। गोकुळ प्रशासक पदासाठी फिल्डिंग, गोकुळवर प्रशासक येणारच। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतल्या बैठकीत निर्णय। पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू। विधानसभेसाठी उर्वरित 142 जागांसाठी मतदान। संवेदनशील मतदान केंद्रांसमोर कडेकोट सुरक्षा देण्यात। मसाजो ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये 84% मतदान। अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये लढत। आज लागणार निकाल, निकालाकडे राज्याचं लक्ष। नाफेड एनसीसीएफ करणार 2 लाख टन कांदा खरेदी। कांदा बाजाराला दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय। सहकारी संस्था आणि कृषी पतसंस्थांमार्फतच केली जाणार कांदा खरेदी। अमरावतीमध्ये उष्माघाताचा पहिला बळी। जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आढळला अज्ञात वृद्धाचा मृतदेह। मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात। धरणातला पाणीसाठा 28%। नाशिकमधल्या वृक्षतोडीला हरित लवादाचा पुन्हा दणका। मनपाची स्थगिती उठवण्याची मागणी फेटाळली। झाडं तोडण्यासाठी छाटणीसाठी लवादाची पूर्व परवानगी बंधनकारक। राजा रघुवंशी हत्याकांडातल्या मुख्य आरोपीला जामीन मंजूर। सोनमला शिलाँग न्यायालयानं दिला जामीन। हनीमून दरम्यान मेघालयात पतीची केली होती हत्या। 29 एप्रिलनंतर देशात पेट्रोल डिझेल महाग होण्याची शक्यता। राहुल गांधींचा मोठा दावा। नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये 20,000 खलाशी भर समुद्रात अडकले। इराण अमेरिकेच्या वादामध्ये खलाशांचा जीव धोक्यात। मदत पोहोचवण्यात अडथळे। तेल पुरवठा सुद्धा विस्कळीत। यूएई ओपेकमधून बाहेर। मागणीनुसार टप्प्याटप्प्याने अतिरिक्त उत्पादनाची दिली ग्वाही। इराण कोलमडण्याच्या अवस्थेत। होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची व्यक्त केली गरज। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। आज मुंबई पलटण समोर हैदराबादचं आव्हान। मुंबईला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विजय अनिवार्य।